कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पनवेल तालुक्यातील पोयंजे गावात असलेल्या सारा नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने 3 जून रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। संबंधित विद्यार्थ्याने कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले। प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थ्याने कॉलेजमधील महिला प्राचार्य निशा नायर यांच्या सततच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर मृत्यू विद्यार्थ्याच्या आईने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर प्राचार्य नायर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत। या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। 3 तारखेला मध्यरात्री त्या ठिकाणी त्या उदय आगळे या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। हा राहणारा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा आहे। तसेच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास त्यांनी भाग पाडलं। निशा नायर मॅडम या खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्याशी बोलत होत्या। जातीवाचक शिव्या, तुम्ही या जातीचे आहात, त्या जातीच्या, तुमची जात कधीच पुढे जाणार नाही, परत नामर प्रकारच्या वारंवार त्याशी चर्चा त्या करत होत्या। तसेच त्यांच्या आईवडिलांसमोरही त्या असं अपमानित त्याला कित्येक वेळा त्यांनी केलं होतं। अशा तिथील आम्हाला सविस्तर त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं। त्यामुळे आम्ही जी घटना घडली होती 3 तारखेला, त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला 10 तारखेला जशी आम्हाला 9 तारखेला ही बातमी कळाली सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसं आम्ही 10 तारखेला पोलीस स्टेशनला पनवेल तालुका पोलीस स्टेशनला या ठिकाणी भेटलो, त्यांच्या आईवडिलांना घेऊन गेलो आणि ही सर्व बाब विचारपूस केली। पोलिसांशी संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं की या सर्व काही गोष्टी आम्ही तपास केलेला आहे। मोबाईल त्या मुलाचाही आमच्याकडे कस्टडीमध्ये आहे, परंतु 3 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दखल त्यांची घेतली नव्हती। त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगराचे आमचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आम्ही एकत्रित येऊन त्या ठिकाणी उपस्थित झालो आणि पोलिसांना FIR दाखल करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडलं। कारण सर्वच काही स्टेटमेंट आम्ही बघितल्या, परंतु ही आम्हाला असं वाटतं की ही आत्महत्या नसून हत्येचा प्रकार असू शकतो असा आरोप त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा आहे। त्यामुळे त्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा मी सरकारकडनं करतो आणि ह्या इन्स्टिट्यूट यांच्या सर्व तपासणी ह्या आपल्या राज्य सरकारने केली पाहिजे अशी आम्ही इच्छा व्यक्त